आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठाणे ग्रामपंचायतीची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम। रस्त्यावर फळ व भाज्या विक्रेत्यांना दुकान न लावण्याच्या केल्या सूचना। दुकानदारांना येत्या 5 दिवसात अतिक्रमण हटवण्याच्या केल्या सूचना, अन्यथा कारवाई। नागोठाणे रोशन पत्की। शेड आपल्या गाठावर हे करायला एवढा पापड पत्र करून ठेवू नको। तो भाग आहे ना, त्यातून आतमध्ये काय बसवतो, काय बसवतो आणि ते रेतीने सगळा भरलाय तो गटर, कसा काय जाणार पाणी? आतमध्ये जाऊन बस, आतमध्ये जाळी काढून जाळी पण काढतोय आम्ही, जाळी पण काढणार। आता बोल, आता नुसती ट्यूट्यू करते। काय बोललो? जाळी म्हणून बोलले। दुकान सगळं आतमध्ये घे, कुठं आहे तिथं घे। पाईप जाऊ द्या, हे पण काढून टाका। आमचे पण पाईप आहेत ना, आमचे पोल आहेत ना, आम्ही हे पोल हे सगळं आम्ही विनंती आहे, शनिवारी आमच्या दिवशी आम्हाला फक्त तुम्ही आखणीतून द्या, घ्या ना हो चालेल। बाकीचे बरोबर उठतील, हा मोकळा करा डॉक्टर साहेब, म्हणजे इथं गाडी बरोबर जाईल। मारा फाईल बोलवा साहेबांना, बोलवा बोलवा बोलवा, फोन करून बोलवा। पडू दे, साधा पडू दे प्रत्येकाला। त्या भागात पण थोडं फाईन टाकलं पाहिजे।
मारा पावत्या. मारा सगळ्यांना मारा. अरे पण दुकान तुझं आहे, तू सांगायचं इथे लावू नका. सगळा खुल्ला दिसतं म्हणजे सगळं आतमध्ये घ्या. बरं हीच लोकांबद्दल इथे कात्रीची गाडी आली नाही. हो काय? बाईक वाला अजिबात ठेवूच नका, रस्त्यावर सामान ठेवूच नका अजिबात. बाबा येतच का आमच्या आई? बाईकसाठी घेऊन. मग काय ह्या काय करून झालं सगळ्या गटारावर? सगळं आधी घ्या. हे सगळं हे बघा, याच्यामुळे एसटीला वगैरे टर्नला प्रॉब्लेम होतो ना. लिंबूवाले दादा कुठे गेले? पुढे लिंबूला या बरोबर आहे. लेटर द्या, लेटर द्या. ते लेटर ठेवलेले आहेत तिथे. लिंबूवाला अमोल ह्या लेटर ठेवताना फोटो घे इथं. बाला मुजावर गिरानगर. सगळ्यांना सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला. दुकान में अभी ये सब अंदर लेने का, हे सगळं आतमध्ये आहे. हे सगळं आतमध्ये काढायचं तुझा दुकान. हा त्याच्यावर पायरी आणि वगैरे. हे कोणी नवीन दुकान, हे कोणी उघडलं आहे ना, हे सगळं आतमध्ये घ्या. राधेश्याम शर्मा. हे सगळं आतमध्ये घ्या. बाहेरून येऊन लोक जर अशा धंदे करायला लागतील तर इथल्या स्थानिक लोकांनी हे काय सगळं करायचं? काढा. नाहीतर बाहेरून येऊन एवढा मोठा धंदा वाढला, आतल्या इथल्या लोकांनी काय करायचं? हे सगळं तोडून टाकू आम्ही शनिवारी. नाही गेलं ना तर शनिवारी सगळं शनिवारी आम्ही सगळं तोडून टाकू, हे सगळं उचलायचं तुम्ही. करा. काय बोलत होता? लेटर दे त्याच्या नावाचं. ये गटर किधर है? इधर गटर है कि नहीं? ये ना गटर तोड़ने का सब नहीं. ये गटर के अंदर का पूरा- ये ऊपर आया हो. इधर पंचायत का गटर है. का टाइम है. सैटरडे को हमारा जेसीबी आएगा, सब तोड़ देंगे फिर. ये देखो ये बाहर आए नहीं तो वो तुम्हारा काम होगा. गटारों टाकलेली आहे. पेट पूरा निकाल. नाम क्या नाम क्या सगळं आतमध्ये घ्या. लास्ट फ्राइडे तक आहे. फ्राइडे तक बजेट म्हणजे पूर्ण तुम्हाला समजेल. आधी सब निघालं. बालाजी वाल्याला पण तिथे बघा आतमध्ये. हे मटेरियल टाकून द्यायचं. मेन कपडा त्यांना सांगा सगळं दुकानाच्या आतमध्ये घ्या. आज मेन कापड काढून टाका. मेन कापड मध्ये बसतात प्लास्टिक सगळं काढून टाका. बाईक पण लागतं ना कामाने. दुकानाला तेवढं आतमध्ये यायचं. बाईक वाल्याला पहिले सांगायचं तिकडे जावं पार्क. हे झालं पण आतमध्ये एक आहे बघ. मध्येच गाडी लावली फलांची. आणि बाईकवाला जर आला ना त्याला सांगितलं काय होतं जो आहे ओपन गाडी लावतात प्रेशर आहे त्याला काय असेल तर त्याला काय करू शकत नाही. लक्ष नसतं मग आम्ही कधी सांगू बाबा गटर आहे ना गटर हो. त्याच्या आतमध्ये घ्या. सर्व जाऊ दे. सगळं आतमध्ये लावून दे. हा, मग ज्याला पाहिजे तो बरोबर या. बरोबर येईल. हो वहिनी समोर आहे समोर. या गाडीचं महाराजांचं इथं काय नाव तर उद्यापासून सगळं उचललं जाईल. जर उद्यापासून लावलं तर आमचं माणूस सगळं काढून टाकू. सगळं घेऊन जरा ट्रॅक्टरमध्ये टाकू. नंतर बोलू नका आम्हाला. हे छत्र्या बित्र्या पडत जायच्या. हात वगैरे सगळं काढून टाकू. कडे टाकून काढली. सगळं बाहेर काढा. आतमध्ये घ्या. काय ठेवू नका. फलवाले पण नदीवर गेलं तरी चालेल सगळे. तिकडे धंदा करा. ते येतील लोक. एकदा माहीत झालं ना तिकडे येतील. अडचण आणि बसले तुम्ही तर आम्ही डायरेक्ट इथून गाडीच नेणार आहोत. आमची गाडी लागल आणि सगळं उचलून घेऊन जाऊ. ग्रामपंचायतची पूर्ण सरपंचाच्या अध्यक्षतेखाली आज नागोठणे शहर बाजारपेठ, मुख्य बाजारपेठ तसंच आजूबाजूचा जो परिसर आहे जो आपल्या मुख्य स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, त्याचप्रमाणे सरकारी हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता, बाजारपेठमध्ये आतमध्ये जाणारा रस्ता आणि इकडे
आपल्या चौकात जाणारा जो सर्कलला जाणारा रस्ता आहे ह्याच्यावरती जेवढे अतिक्रमणं झालेली आहेत आणि जे रस्ते दुकानदार पुढे आलेले आहेत, भाजीवाले विक्रेते आहेत, ते सर्व समोर रस्त्यावर येऊन बसतात. त्यामुळे अपघाताचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. नागरिकांच्या वेळोवेळी तक्रारी आणि अडचणी ह्या ग्रामपंचायतीकडे उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या सूचनेनुसार आणि ग्रामपंचायतीने आज ही कारवाई करत घेतली आहे. गेले 2 दिवस आम्ही रिक्षा फिरवतोय की बाबा जेवढे दुकानदार अतिक्रमण करत आहेत किंवा जे बाहेर रस्त्यावर आलेले आहेत आणि जे भाजी विक्रेते फळ विक्रेते बाहेर रस्त्यावर आहेत त्यांनी वाहतुकीला अडचण होईल ना अशा पद्धतीने तुमची दुकानं लावा अशी आम्ही त्यांना 2 दिवस विनंती केलेली आहे. आम्ही आज स्वतः सर्व ग्रामपंचायतीची टीम आम्ही सर्व संवाद एकत्र घेऊन आणि पोलीस प्रशासन आमच्यासोबत आहे या सगळ्यांना घेऊन आम्ही आज यांना जाहीर शेवटची नोटीस देत आहोत. येत्या 2 दिवसात शनिवारपर्यंत जर हे काही तिथं दिसलं परत तर आम्ही आमचा JCB घेऊन ग्रामपंचायत पूर्ण ताकदीने त्यांच्यावर कारवाई करेल. धन्यवाद. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.